Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. Welcome to Spoken English session. So last time we had talked about formal conversation, जे औपचारिक संवादाबद्दल आपण बोललो होतो. सो टुडे लेट अस लर्न समथिंग अबाउट इनफॉर्मल कॉन्व्हर्सेशन. Informal conversation means casual or unofficial conversation, ज्याला अनौपचारिक संवाद असं म्हणतात. This type of conversation happens between friends, family members or mostly relatives. अनौपचारिक संवाद हा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, कुटुंबियांशी किंवा नातलगांशी साधला जातो. त्यामुळे नात्यांना काय म्हणले जाते ते आपण बघूयात. काही शब्द आपल्याला माहीत आहेत, काही नवीन असतील तर ते जाणून घेऊयात. सो टुडे लेट अस लर्न some more words about family and relations. तर आई ही जी व्यक्ती आहे त्या आईला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मदर, MOTHER, मदर, किंवा संबोधनात आपण मॉम किंवा मम्मी असंही उच्चारतो, MOM किंवा MUMMY, म्हणजे आई. बाबा, ज्यांना आपण वडील म्हणतो, त्यांना आपण इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे फादर, FATHER, फादर, किंवा डॅडी, DADDY, किंवा डॅड. आता आई आणि बाबा हे आपले पालक असतात, तर इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे पेरेंट्स, PARENTS. तसंच मुलगा, त्याला म्हणतो आपण सन, SON, सन. मुलगी म्हणजे इंग्लिशमध्ये डॉटर, DAUGHTER. मुलगा, मुलगी ही झाली मुले, त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतो चिल्ड्रन, CHILDREN, चिल्ड्रन. हे प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. नंतर नवरा, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणणार हजबंड, HUSBAND. बायको हा जो शब्द आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण वाईफ, WIFE. तर नवरा किंवा बायको हे जे थोडक्यात जीवनसाथी असं आपण ज्याला मराठीत म्हणतो, त्याला दोघांनाही इंग्लिशमध्ये म्हणतो स्पाऊस, SPOUSE, स्पाऊस. म्हणजे नवरा असेल तर स्पाऊस म्हणलं की बायको त्याची, वाईफ. सेम वाईफचं स्पाऊस म्हणलं की हजबंड, नवरा. नंतर भाऊ, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणणार ब्रदर, BROTHER, ब्रदर. बहीण, बहिणीला आपण म्हणतो सिस्टर, SISTER. मित्राला म्हणतो FRIEND, फ्रेंड, म्हणजे मित्र किंवा मैत्रीण. नातू, त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे ग्रँड सन, GRANDSON, ग्रँड सन. नात, तिला म्हणणार ग्रँड डॉटर, GRAND, आणि मग डॉटरचं स्पेलिंग DAUGHTER. आजी आजोबांना आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ग्रँड मदर आणि ग्रँडफादर.
आईचा भाऊ म्हणजे ज्याला आपण मराठीत मामा असा म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे अंकल, UNCLE. तसंच वडिलांचा जो भाऊ आहे ज्याला काका म्हणतो, त्यालाही इंग्लिशमध्ये अंकल असाच शब्द आहे, UNCLE. आईकडचे जे नातलग असतात त्यांना म्हणतात मॅटर्नल रिलेटिव्स, MATERNAL. मॅटर्नल म्हणजे आईकडचे. वडिलांकडचे जे रिलेटिव्ह म्हणजे नातलग आहेत त्यांना म्हणतात पॅटर्नल, PATERNAL. तर ही थोडक्यात काही रिलेशन्स म्हणजे जी नाती आहेत त्यांना आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे आपण पाहिलं. थोडक्यात आज आपण इनफॉर्मल कॉन्व्हर्सेशनसाठी जे कुटुंबीय आहेत त्यांना काय म्हणतात इंग्लिशमध्ये हे पाहिलेलं आहे. आता मी एक छोटासा संवाद घेते, कारण मी म्हणलं तसं स्पोकन इंग्लिशमध्ये वारंवार वेगवेगळ्या प्रकारची कॉन्व्हर्सेशन्स म्हणजे संवाद ऐकणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन वाक्यरचना सुचू शकते. तर हा एक छोटासा संवाद आहे, इनफॉर्मल कॉन्व्हर्सेशन आहे. ते आहे आपण असं गृहीत धरूया, आत्या आणि जो भाचा आहे आंट अँड, आता त्या मी फक्त इथं चाइल्ड हे संबोधन वापरते इथे. आणखीन काही नातलगांसाठी जे थोडे अवघड शब्द आहेत ते आपण पुढच्या सत्रात बघणार आहोत. तर हे कॉन्व्हर्सेशन जे आहे, संवाद जो आहे तो असा जाईल. जो मुलगा आहे छोटासा, त्याचं नाव राम आहे असं आपण धरू. तो संवादाला सुरुवात करतो, हॅलो आंटी. आता आपण पाहिलं तर आंट हे जे आहे तो आईचा आपण अजून आंट हे पाहिलेलं नाही. आईची बहीण म्हणजे मावशी किंवा वडिलांची बहीण आत्या, त्या दोन्ही रिलेशन्सला त्या आंट असा शब्द आहे. सो आंट किंवा आंटी म्हणजे मावशी किंवा आत्या. सो तो मुलगा असं संवादाला सुरुवात करतो, हॅलो आंटी. मग दॅट आंट सेज, हॅलो राम, आर यू कमिंग फ्रॉम स्कूल. तू शाळेतून आला आहेस का. राम सेज, येस आंटी. द आंट आस्क्स, हाऊ वॉज द स्कूल. शाळा कशी झाली. राम आन्सर्स, ओ आंटी, वी हॅड lot of fun today. There were football matches in my school and our team has won. So aunt says, oh how nice, congratulations. So Ram says, thank you auntie. तर हा असा एक प्रातिनिधिक स्वरूपाचा इनफॉर्मल कॉन्व्हर्सेशन आपण पाहिलं. इनफॉर्मल कॉन्व्हर्सेशन आणि फॅमिली रिलेशन्समध्ये जे काही आणखीन थोडीशी अवघड शब्द आहेत रिलेशन्समध्ये ते आपण पुढच्या वेळेस बघूयात. आय होप इनफॉर्मल कॉन्व्हर्सेशनचं जे मी आज सेशन घेतलं ते तुमच्यापर्यंत नीट पोचलं असेल. काही शंका असेल हा छोटासा पार्ट जो शिकवला त्याच्यात, तर तुम्ही नक्की मला विचाराल असा विश्वास वाटतो. आणि थँक्यू. हॅव अ गुड डे.